गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्किन्समध्ये डिहायड्रोहॅलोजनेशन ऑफ अल्किल हॅलाइड आपण स्टडी केलेला आहे. त्यानंतर आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स आपण बघणार आहे. आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स म्हणजेच काय? डिहायड्रेशन मीन्स रिमूव्हल ऑफ वॉटर. ओके, डिहायड्रेशन द प्रोसेस इन विच रिमूव्हल ऑफ वॉटर. ज्या प्रोसेसमध्ये वॉटर रिमूव्ह होत असतो, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो, त्याला आपण डिहायड्रेशन असं म्हणत असतो. दिस डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स, द डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स टेक्स प्लेस ऑन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स ऑन हीटिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड. ऑन हीटिंग विथ सल्फ्युरिक ॲसिड forms alkene with elimination of water. Okay, this dehydration of alcohols takes place in presence of dehydrating agent sulfuric acid. Okay, यामध्ये कसं होतं लक्षात घ्या. These are also beta elimination reaction. ओके, ह्यामध्ये सुद्धा काय होत असतं, बीटा कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होत असतो. ओके, these are alpha from alpha carbon atom, OH group is removed, OH group, and from beta carbon hydrogen atom is removed. Hydrogen atom is removed. Therefore it is called beta elimination reaction. Therefore it is called beta elimination reaction. ओके, त्यामुळे ह्याला आपण बीटा एलिमिनेशन रिॲक्शन असं म्हणत असतो. ओके, अल्फा कार्बनपासून OH ग्रुप रिमूव्ह होतो आणि बीटा कार्बन ॲटमपासून हायड्रोजन ॲटम रिमूव्ह होत असतो. त्यामुळे ह्या रिॲक्शनला आपण बीटा एलिमिनेशन रिॲक्शन म्हणतो. आता लक्षात घ्या, ह्यामध्ये काय असणार आहे बघा. जनरल ॲप्ली कसं असतं, कार्बन OH काय शब्दतील OH ज्या कार्बनला अटायचं आहे तो कार्बन आपला अल्फा कार्बन असतो. अल्फा कार्बन आपण ह्या सिम्बॉलला दाखवतो. त्याच्या नेक्स्ट कार्बन आपला बीटा असतो. अल्फा कार्बनचा आपला OH रिमूव्ह होत असतो आणि बीटा कार्बनचा आपला हायड्रोजन रिमूव्ह होत असतो. अल्फा कार्बन OH अटॅचला कार्बन अल्फा असतो आणि त्याच्या पुढचा बीटा असतो. मग आता अल्फा कार्बनचा OH आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला की इथं कार्बन कार्बन सिंगल बॉन्डच्या ठिकाणी कार्बन कार्बन डबल बॉन्ड येत असतो. ओके, आता हे जे हिटिंग करणार आहे आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेसमध्ये. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ॲरोवरती आपण लिहिणार असं आणि हिटिंग करणार आहे आपण. हीट केली की अल्फा कार्बनचा OH बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आणि आपल्या इथं कार्बन डबल बॉन्ड कार्बन प्लस H2O की हा OH आणि OH मध्येच काय H2O मॉलिक्यूल की हा अल्किन आपल्या इथं फॉर्म मिळतो. लक्षात घ्या, अल्किनचं फॉर्मेशन होत असतं. अंडरस्टँड. आता ह्यानंतर ह्या डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स लक्षात घ्या. हे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स ह्याच्यामध्ये इझिली डिहायड्रेशन कसं होत असतं. एज ऑफ डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स इज इन द ऑर्डर. ओके, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स इज इन द ऑर्डर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स इज इन द ऑर्डर. आता अल्कोहोलमधील वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होण्याचा रेट कसा आहे आपल्या लक्षात घ्या. अल्कोहोलमधील वॉटर मॉलिक्यूल आपला रिमूव्ह कसा होत असतो लक्षात घ्या. ह्यामध्ये इज इन द ऑर्डर. पहिल्यांदा याच्यामध्ये रिमूव्ह होण्याचा रेट जो आहे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल्स इज इन द ऑर्डर. ऑर्डर कसे आपली
पहिल्यांदा कोण रिमूव्ह होत असतो? टर्शरी अल्कोहोल्स. टर्शरी अल्कोहोलमधला वॉटर रिमूव्ह होत असतो. त्यानंतर सेकंडरी अल्कोहोलमधला आणि त्यानंतर कुठला असणार आहे? प्रायमरी अल्कोहोलमधला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होत असतो. लक्षात आलं? ओके. आता मग ही ऑर्डर आपली कशा पद्धतीने लक्षात घ्या. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलची ऑर्डरच आहे. ती आपली कशी येणार आहे बघा. ह्यामध्ये पहिल्यांदा आपण जर प्रायमरी अल्कोहोल घेतला याच्यामध्ये प्रायमरी अल्कोहोल आपण कसं लिहिणार आहे? CH3 CH2 ओके CH3 CH2 OH ओके. हा आपला प्रायमरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल. आता ह्यामध्ये कसं रिमूव्हल होणार आहे? प्रायमरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बन कुठला आपला हा आहे ना, त्याच्या पुढचा कोण आहे? हा बीटा आहे. ह्याचं नेम काय आपलं? इथाइल अल्कोहोल. ओके इथाइल अल्कोहोल. किंवा पुढं तुम्ही आणखी एक वाढवून घ्या CH2 CH3 असा केला असेल. ओके तर ह्याचं नेम येणार आहे आपलं प्रोपाइल अल्कोहोल. ओके 3 कार्बनचा अल्किल ग्रुप आपला प्रोपिल आहे. ओके नेम ह्याचं काय आपलं? प्रोपाइल अल्कोहोल येणार आहे. किंवा ह्यालाच आपण ब्युटेनॉलसुद्धा आपण घेऊ शकतो. लक्षात घ्या ब्युटेनॉल. आता ही प्रायमरी अल्कोहोल आहे. कुठलाही प्रायमरी अल्कोहोल असू द्या लक्षात घ्या. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे बघा. एकच करस्पॉन्डिंग अल्कोहोल जर घेतला असेल, समजा इथे आणखी एक CH3 वाढला तर आपल्याला इथे काय मिळणार आहे? ब्युटाइल अल्कोहोल किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार आहे? ब्युटेनॉल. चल का ब्युटेनॉल. लक्षात आहे. आता इथं बघा OH ॲडेसला कार्बन आपला अल्फा आहे, त्याच्या नेक्स्ट बीटा आहे. हिटिंग आपण करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेसमध्ये. इथं H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन घेणार आहे ते आपण 95% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 घेणार आहे. 95%. कारण का ह्या अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी कशी आपली सगळ्यात कमी आहे ना. हा अल्कोहोल सगळ्यात लेस रिॲक्टिव्ह आहे. हे अल्फा कार्बनचा OH रिमूव्ह आहे आणि बीटा कार्बनचा आपला हायड्रोजन रिमूव्ह आहे. ओके त्यावेळी आपल्याला हिटिंग करणार आपण. हिटिंग दिस आर टेक्स प्लेस ॲट हाय टेम्परेचर. टेम्परेचरची कंडिशन आहे ते बघा 413 केल्विन. ह्या टेम्परेचरला आपण हिटिंग करणार आहे. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी पण कमी आहे, त्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण इथे घेणार आहे वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करण्यासाठी. आता OH ॲडेसला कार्बन अल्फा, त्याच्या पुढचा बीटा. अल्फा कार्बनचा OH रिमूव्ह होणार आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह होणार. डबल बॉन्ड इथे येणार. त्यावेळी तुम्हाला कंपाऊंड असे मिळणार आहे CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2. ओके इथला हायड्रोजन आणि इथला OH. इथं डबल बॉन्ड येणार, इथला H आणि OH. इथं आपला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. ओके इथं आपला ब्युटीन मिळणार आहे किंवा ब्यूट 1 इन म्हटलं तर चालेल. हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा आणि चौथा. 1 नंबरला डबल बॉन्ड आहे. ब्यूट 1 इनचं फॉर्मेशन मिळेल. आता त्यानंतर सेकंड मी इथे घेतोय दॅट इज द सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. दुसरा याच्यामध्ये CH3 CH2 CHOH CH3. हा आहे आपला ब्युटेन 2L. ब्युटेन 2L ह्यालाच आपण सेकंडरी ब्युटिल अल्कोहोलसुद्धा म्हणतो इन कॉमन सिस्टीम. ओके सेकंडरी लिंकेज आहे. OH ॲडेसला कार्बन आपला सेकंडरी आहे, दुसऱ्या 2 कार्बन लाटायचा आहे, त्यामुळे हा सेकंडरी ब्युटेन 2L. आता इथं हा ब्युटेन 2L आपला कसा आहे रे? OH ॲडेसला कार्बन, दुसऱ्या 2 कार्बन लाटायचा आहे, त्यामुळे हा अल्कोहोल कसा आहे? प्रायमरी का सेकंडरी? सेकंडरी ना. इथं OH ॲडेसला कार्बन दुसऱ्या एकाच कार्बन लाटायचा होता, त्यामुळे ह्याला प्रायमरी अल्कोहोल म्हणणार आहे आपण. हा प्रायमरी अल्कोहोल आहे. हा आपला OH ॲडेसला कार्बन दुसऱ्या 2 कार्बन लाटायचा आहे, त्यामुळे हा सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल आपण ह्याच्या पद्धतीने दाखवला आहे. सेकंड करून वरती आपण स्मॉल सर्कल दाखवतो. ओके हा सेकंडरी अल्कोहोलमध्ये आता तुम्हाला माहीत आहे OH ॲडेसला कार्बन कसा असणार आहे रे? अल्फा. आणि त्याच्या पुढचा कुठला असणार आहे? बीटा. हा पण बीटा असेल, मग हा पण बीटा असेल. दोन्ही पण बीटा असतील ना. ओके मग आता इथं पॉसिबिलिटी 2 प्रॉडक्ट्स आहे. कॉन्सन्ट्रेटेड
H2SO4च्या प्रेसमध्ये आपण हिटिंग करणार आहे. इथं जरा कॉन्सन्ट्रेशन आपण कमी घेणार आहे. 60% H2SO4 373 केल्विन टेम्परेचर पण कमी करणार आहे आपण. का कमी करणार आहे? प्रायमरी अल्कोहोलपेक्षा सेकंडरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे ह्याला कमी कॉन्सन्ट्रेशनचा H2SO4 यूज करणार आणि टेम्परेचर पण कमी लागणार आहे. मग आता इथं पॉसिबिलिटीज आहे, प्रॉडक्ट फॉर्म होण्याची पॉसिबिलिटी आहे. ही आपली कशी असणार आहे बघा, कशा पद्धतीनं प्रॉडक्ट आपला फॉर्म होतं हे मी खाली दाखवतो इथं स्पेसनं. बघा इथं कसं असणार आहे. इथं समजा पहिला प्रॉडक्ट असा मिळाला आपला, इथल्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला आणि इथल्या अल्फा कार्बनचा तर OH रिमूव्ह होणारच आहे. ह्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्ड इथे येणार आणि इथल्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला तर डबल बॉन्डचं फॉर्मेशन इथे येणार आहे. त्यावेळी तुम्हाला काय मिळेल बघा, CH3 CH2. इथला डबल बॉन्ड रिमूव्ह करा, इथला हायड्रोजन रिमूव्ह करा, काय होईल तुम्हाला, इथं डबल बॉन्ड येईल ना, की इथला हायड्रोजन इथला OH आणि इकडं CH3 हा एक प्रोडक्ट मिळेल. आणि इथला सर हायड्रोजन रिमूव्ह केला तर CH3 CH2 CH, इथला OH केला, इथला हायड्रोजन, डबल बॉन्ड आपला इथं आला, बरोबर आहे की नाही, अशा तीन आला. आता हे दोन तुम्हाला प्रोडक्ट मिळाले, चल का 2 प्रोडक्ट मिळणार आहेत. बघा इथं वॉटर मॉलिक्यूल आपला रिमूव्ह होणारच आहे. बघा इथं कशा पद्धतीनं होणार आहे, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह आपला, इथं डबल बॉन्ड आहे, हा फर्स्ट कार्बन, सेकंड, थर्ड, फोर्थ, ह्याचं नेम काय आपलं, 2 नंबरला आपला डबल बॉन्ड कुठं आहे आपला, 2 नंबरला आहे ना, त्यामुळं ब्यूट 2 झाला. आणि इथं डबल बॉन्ड 1 नंबरलाच आहे, त्यामुळे हा काय झाला आपला ब्यूट 1. आता ह्यामध्ये 2 अल्किन आपले तयार झालेत. आता ह्यातला मेजर अल्किन कुठला आणि मायनर अल्किन कुठला हे आपण कसं आयडेंटिफाय करणार आहे, अकॉर्डिंग टू सॅडजेप रूल. सॅडजेप रूल काय सांगतोय आपला, ज्या डबली बॉन्डेड कार्बनला जास्त अल्किल ग्रुप अटॅच असणार आहेत तो आपला मेजर अल्किन असतो. आता इथं बघा डबली बॉन्डेड कार्बन आपला इथं आहे, ह्या डबली बॉन्डेड कार्बनला इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच आहे कुठला, मिथाइल ग्रुप, आणि इकडे एक अल्किल ग्रुप कुठला आहे, मिथाइल ग्रुप आहे. इथं 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत. इथं डबली बॉन्डेड कार्बनला बघा हे कसं आहे ना, CH2 CH3 म्हणजे एक इथाइल ग्रुप हा अल्किल ग्रुप अटॅच आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे इथं एक अल्किल ग्रुप आहे, इथं 2 अल्किल ग्रुप आहे. त्यामुळे जास्त अल्किल ग्रुप अटॅचला अल्किन आपला कसा असणार आहे, मेजर प्रॉडक्ट असणार आहे. त्यामुळं हा मेजर असणार आहे आणि हा आपला काय मायनर प्रॉडक्ट असणार आहे. ओके, हा मेजर आणि हा मायनर प्रॉडक्ट्स, अंडरस्टँड. ओके, लक्षात दे ना, मेजर आणि हा मायनर. ओके, हे आपण सॅडजेप रूल और जेटिव्ह रूलनुसार आयडेंटिफाय करतो, आपण आता स्टडी केलेलंच आहे. त्यानंतर पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण टर्शरी अल्कोहोलसाठी. हे प्रायमरी अल्कोहोलचं झालं, हे सेकंडरी आणि हे टर्शरी. आता तर हे टर्शरी अल्कोहोलचं एक्झाम्पल बघा, ह्यामध्ये बघा इथं टर्शरी अल्कोहोल आपण घेतला, CH3 CH3 CH3OH हा आपण घेतला असेल. ओके, आता ह्याचं जे नेम आहे, ह्याचं नेम आपलं काय असणार आहे बघा. टोटल किती कार्बन आहेत ह्याच्यामध्ये, 1 2 3 स्टेट चेनमध्ये 3 कार्बन आयटम्स आहेत. फंक्शनल ग्रुप कुठला आहे, OH आहे, म्हणजे अल्कोहोल आहे. हा फर्स्ट कार्बन आहे, सेकंड आहे, थर्ड. लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करतो ज्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे ते. 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे आणि OH आहे, सबस्टिट्यूएंट मिथाइल झाला, त्यामुळं 2 नंबरला मिथाइल आहे, 2 मिथाइल. 3 कार्बन सेटच्यामध्ये प्रोपेन, शेवटचा E आपण OL न करणार, चल का 2 नंबरला आहे ना, 2 नंबरला OH आहे, त्यामुळं प्रोपेन 2L. लक्षात आलं, नेम काय झालं, 2 मिथिल प्रोपेन 2L. आता आपण हे हिटिंग करणार आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4च्या प्रेसमध्ये इथं आपण 20% H2SO4 यूज करणार आहे. 20%. इथं जे टेम्परेचर घेणार आहे 363 केल्विन,
इथं H2SO4चं कॉन्सन्ट्रेशन आपण सगळ्यात कमी लिहिलं आहे, कारण का हा अल्कोहोल कसा आहे, टर्शियरी अल्कोहोल आहे. OHच्या टेस्टला कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अडायचा आहे की नाही, त्यामुळे हा टर्शियरी अल्कोहोल आहे, लक्षात घ्या. टर्शियरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते, त्यामुळे वॉटर मॉलिक्यूल इझिली रिमूव्ह करत असतो, त्यामुळे जास्त कॉन्सन्ट्रेशन H2SO4 तिथं लागत नाही. त्यामुळे 20% H2SO4 यूज केला आहे. टेम्परेचर पण कमी केलं आहे, 363 केल्विन. आता इथं OHच्या टेस्टला कार्बन कुठला असतो, आपला अल्फा, त्यानंतर त्याच्या जवळचा कोण असणार आहे, बीटा. ओके, हा पण बीटा असेल, हा पण बीटा असेल. आता मग कुठल्या तर एका बीटा कार्बनचा हायड्रोजन आणि कुठलाही रिमूव्ह करा, हा रिमूव्ह करा, हा किंवा हा. एका बीटा कार्बनचा हायड्रोजन आणि अल्फा कार्बनचा तर OH जाणारच आहे. समजा आपण ह्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला तर CH3CCH3. ओके, इथल्या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह करा, डबल बॉन्ड इथे येईल ना ह्या 2 कार्बनच्या मध्ये. इथं मी डबल बॉन्ड CH2 असं लिहितो प्लस H2. ओके, इथल्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आला, हा डबल बॉन्ड CH2 मी बरोबर समोर लिहिलं तसं, चल का, प्लस H2. आता याचं नेम एंड आहे, हा फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके, 2 नंबरला मिथाइल ग्रुप आहे, 2 मिथाइल. डायरेक्ट तुम्ही प्रोपीन म्हणू शकताय. प्रोपीन असेल तर 1 नंबरलाच डबल बॉन्ड असतं प्रोपीनमध्ये. ओके, किंवा प्रोप 1 इन म्हटलं तरी चालेल, चल का, 2 मिथिल प्रोपीन. ओके, आता ह्यानंतर ह्यांचं जे कॉमन नेम आहे 2 मिथिल प्रोपेन 2N, टोटली 4 कार्बन्स आहेत, त्यामुळे आपण टर्शियरी म्हणतो. आणि ब्युटाइल 4 कार्बन आहेत, त्यामुळे कॉमन सिस्टीमनुसार हे टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल झालं. आणि हे कॉमन सिस्टीमनुसार सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप असेल तर आपण काय म्हणतो, आयसो म्हणतो. 4 कार्बनचा अल्किनमध्ये ब्युटिलिन म्हणतो. अल्किनमधला शेवटचा ANEYLENIN काढत असतो आपण, त्यामुळे हे आयसोब्युटिलिन कॉमन नेम चालायचं आणि ह्याचं कॉमन नेम टर्शियरी ब्युटाइल अल्कोहोल झालं. लक्षात आहे. ओके, अशा पद्धतीने हे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आहे, लक्षात आहे. आता डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलमध्ये काय आपण बघितलं आहे, अल्कोहोलचं हिटिंग सल्फ्युरिक ॲसिड बरोबर केल्यावरती आपलं वॉटर मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होणार आहे. हा वॉटर मॉलिक्यूल फॉर्म होत असताना वॉटर मॉलिक्यूल इथं रिमूव्ह होत असतो, ती रिमूव्ह होण्याची ऑर्डर टर्शियरी अल्कोहोल इझिली वॉटर मॉलिक्यूल देतो. टर्शियरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि प्रायमरी अल्कोहोल. टर्शियरी अल्कोहोलचा डिहायड्रेशन होण्याचा रेट जास्त आहे, त्यापेक्षा कमी सेकंडरी, त्यानंतर सगळ्यात कमी प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपण 95% H2SO4 आणि 413 केल्विन टेम्परेचर यूज करत होतो. सेकंडरी अल्कोहोलमध्ये 60% H2SO4 आणि 373 केल्विन टेम्परेचर. आणि टर्शियरी अल्कोहोलमध्ये 20% H2SO4 आणि 363 केल्विन टेम्परेचर. चल का, इथं होत असतं. जर तुमचे 2 अल्किन तयार होत असतील तर सॅडझेप रूलनुसार मेजर अल्किन आयडेंटिफाय करणार आहे आपण. ज्या डबल बॉन्डेड कार्बनला कमी हायड्रोस जास्त अल्किल ग्रुप अटॅच असणार आहेत तो तुमचा काय असणार आहे, मेजर अल्किन असणार आहे. लक्षात आलं. अशा पद्धतीनं हे डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल ही आपली रिॲक्शन होती. त्यानंतर नेक्स्ट आपण आता बघणार आहे रिॲक्शन बाय डिहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. बाय डिहॅलोजनेशन ऑफ विसिनल डायहॅलाइड्स. By dehalogenation of vicinal dihalides. Vicinal dihalides म्हणजे काय येणार आहे आपलं, by dehalogenation of vicinal dihalides. आता डिहॅलोजनेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ हॅलोजन की डिहॅलोजनेशन. डिहॅलोजनेशन म्हणजेच काय, रिमूव्हल ऑफ हॅलोजन. रिमूव्हल ऑफ हॅलोजन याला आपण डिहॅलोजनेशन म्हणणार आहे. आणि विसिनल डायहॅलाइड्स
आता फिसिनल डायहॅलाइड्स कसं म्हणायचं बघा. द डायहॅलाइड्स इन विच the dihalides in which halogen atom is attached to halogen atom is attached to two adjacent carbon atoms. ओके. ज्या डायहॅलाइड मध्ये हॅलोजन ॲटम ओके अर्जेसंट दोन हॅलोजन कार्बन ॲटमला अटॅच असतात. ओके. टू हॅलोजन ॲटम म्हणा, टू हॅलोजन ॲटम्स, दोन हॅलोजनचे ॲटम के दोन अर्जेसंट कार्बन ॲटमला अटॅच असतात. त्याला आपण फिसिनल डायहॅलाइड्स इज कॉल्ड फिसिनल डायहॅलाइड्स और अल्किलीन डायहॅलाइड्स. और अल्किलीन डायहॅलाइड्स, फिसिनल डायहॅलाइड्स और अल्किलीन डायहॅलाइड्स. ह्यालाच आपण फिसिनल डायहॅलाइड किंवा अल्किलीन डायहॅलाइड्स असं म्हणतो. अशा तीन असते. अर्जेसंट कार्बनला दोन हॅलोजन ॲटम अटॅच असतात. एक्स मध्ये येतं क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल. ओके. एकमेकाच्या जवळच्या कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच असतात. ह्याला आपण फिसिनल डायहॅलाइड असं म्हणतो किंवा अल्किलीन डायहॅलाइड्स. ओके. आता हा जो आपला फिसिनल डायहॅलाइड आहे ह्याच्यापासून आपल्याला अल्किनचं फॉर्मेशन करायचं आहे. डिहॅलोजनेशन ऑफ फिसिनल डायहॅलाइड्स यामध्ये कसं होणार आहे बघा. फिसिनल डायहॅलाइडचं पासून आपल्याला फॉर्मेशन कसं होणार आहे यामध्ये इथं आपला जडेन आपण इथंच घेऊया. झिंक मेटलच्या प्रेझेन्समध्ये इथं होत असतं हे. ओके. लक्षात घ्या इथं मी सेपरेट लिहितो. द फिसिनल डायहॅलाइड्सची रिॲक्शन द फिसिनल डायहॅलाइड्स on heating with zinc metal on heating with zinc metal to form alkene. ओके. त्यावेळी आपल्याला अल्किनचं फॉर्मेशन मिळत असतं टू फॉर्म अल्किन. आता हे अल्किन कसा फॉर्म होत असतो लक्षात घ्या. अल्किनचं फॉर्मेशन कसं होत असतं. आता इथं सेम आता डायहॅलाइड्स आहे. इथं सेम आपण या ठिकाणी जडेन घेतला असेल झिंक मेटल. ओके. हे अर्जेसंट हॅलोजन ॲटम आपण रिमूव्ह केले. इथला एक हॅलोजन इथला एक हॅलोजन रिमूव्ह केला तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्डचं फॉर्मेशन येतं. हा झिंक आणि दोन हॅलोजन इथं ZnX2चं फॉर्मेशन होत असतं. ZnX2. ओके. हा आपला अल्किन फॉर्म होत असते. ओके. ही आपली जनरल रिॲक्शन आहे. ओके. आता आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेतलं याच्यामध्ये CH2Br. ओके. हा आपण घेतला असेल प्लस Zn. आपण स्ट्रॉंग हिटिंग केलं. ह्याचं जे नेम आहे 1 आणि 2 नंबरला ब्रोमीन ॲटॅच आहे आपला. त्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे 1,2-डायब्रोमो इथेन. 1,2-डायब्रोमो इथेन. ओके. इथला आपला 2 ब्रोमीन रिमूव्ह आहेत. CH2 डबल बॉन्ड CH2 इथं डबल बॉन्ड येईल. हा झिंक आणि 2 ब्रोमीन तर ZnX2 म्हणजेच काय ZnBr2. एक्स म्हणजे कोण आहे आपला इथं ब्रोमीन आहे. ओके. हे आपला
अल्किन इथिन फॉर्म झाला, की इथिनचं फॉर्मेशन झालं. ओके, ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, फिसिनेट डायहाइड आहे ना, ॲडजसंट कार्बनला 2 हॅलोजन ॲटम्स आहेत. फिसिनेट डायहाइडला आपण अल्किलीन डायहाइड सुद्धा म्हणतोय. मग हा अल्किलीन कुठला होणार आहे, अल्किलीन कुठला होणार, इथिलीन होणार ना. इथिलीन डायहाइड म्हणजे डायब्रोमाइड, इथिलीन डायब्रोमाइड. आणि ह्यालाच कॉमन सिस्टीममध्ये आपण काय म्हणतोय, इथालीन असं म्हणतो. की ह्याला आपण काय म्हणणार आहे, इथालीन. लक्षात आहे, इथालीनचं फॉर्मेशन झालं आहे. लक्षात आलं का, इथालीन फॉर्मेशन झालं. तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पण असेल, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ झिंक मेटल ऑन 1,2-डायब्रोमो इथिन. तर ही रिॲक्शन तुम्हाला लिहिता आली पाहिजे. लक्षात का. ओके, त्यानंतर नेक्स्ट मी घेतला इथं पुढचा बघा, CH3 CHBr CH2Br प्लस Zn. इथं पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, 1 आणि 2ला ब्रोमीन आहे, 1,2-डायब्रोमो, 3 कार्बन आहेत, त्यामुळे हा काय होणार आहे, प्रोपेन. अल्केन कुठला होणार, प्रोपेन. 1,2-डायब्रोमो प्रोपेन होणार आहे. झिंक मेटलच्या प्राईसमध्ये हे 2 ब्रोमीन रिमूव्ह होणार, इथं डबल बॉन्ड येणार, CH3 CH डबल बॉन्ड CH2 प्लस ZnBr2. ओके, हा आपला प्रोपिन येणार. ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, प्रोपिलिन. ओके, कॉमन सिस्टीममध्ये हा आपला काय आला, प्रोपिलिन झाला. लक्षात आलं. आणि हा काय आला, प्रोपिलिन डायब्रोमाइड. प्रोपिलिन डायब्रोमाइड. ओके, अशा तीन येईल. तर क्वेश्चन बघा ह्याच्यावरती, हाऊ विल यू प्रिपेअर प्रोपिन फ्रॉम 1,2-डायब्रोमो प्रोपेन किंवा प्रोपिन फ्रॉम प्रोपिलिन डायब्रोमाइड. ओके, ह्याच्या बाबतीने ह्याच्यावरती क्वेश्चन विचारले. ओके, लक्षात हे डिहॅलोजनेशन ऑफ फिसिनेट डायहाइड म्हणजे 2 हॅलोजन आपण रिमूव्ह करतोय. फिसिनेट डायहाइडमध्ये काय, ज्या डायहाइडमध्ये 2 हॅलोजन ॲटम ॲडजसंट कार्बन ॲटमला अटॅच असतात, एकमेकाच्या जवळच्या कार्बनला. आता ह्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बनणार आहे ॲडिशन रिॲक्शन्स. ॲडिशन रिॲक्शन्स. तर ॲडिशन रिॲक्शन करून आपल्याला काय करायचं आहे, अल्किनचं फॉर्मेशन करायचं आहे. पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स. ओके, पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स करायचं आहे याच्यामध्ये बाय पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स. अल्काइनचं पार्शल रिडक्शन करायचं आहे. पार्शल रिडक्शन म्हणजे काय असणार आहे, अल्काइनमध्ये कार्बन कार्बन आपला काय असणार आहे, ट्रिपल बॉन्ड असणार आहे. एकच H2 मॉलिक्यूल ॲड करून कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये त्याचं कन्व्हर्शन करायचं आहे बाय पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स. ओके, पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स दिस कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड कन्वर्टेड इनटू पार्शल रिडक्शन ऑफ अल्काइन्स in presence of. ओके, हे होणार आहे in presence of Lindlar's catalyst. In presence of Lindlar's catalyst. Lindlar's catalyst च्या प्रेसमध्ये in presence of Lindlar's catalyst. आता लिंडलर्स कॅटलिस्ट कुठला असणार आहे, ओके, लिंडलर्स कॅटलिस्ट दॅट इज द पॅलेडाइज्ड चारकोल. त्यालाच आपण PDC किनोलिन. ओके, अशा पद्धतीने आपण लिंडलर्स कॅटलिस्ट लिहित असतो. PDC किनोलिन. PD म्हणजे पॅलेडियम मेटल आहे,
सी मध्ये कार्बन किंवा चारकोल, पॅराडाइज्ड कार्बन डिॲक्टिवेटेड विथ किनोलिन. हा आपला लिंडलर्स कॅटलिस्ट आहे. त्या कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये केलं जात असतं. ओके. दिस पार्शियल रिडक्शन ऑफ अल्काइन्स इन पेन्स ऑफ लिंडलर्स कॅटलिस्ट टू फॉर्म अल्किन. टू फॉर्म अल्किन. अल्किन आपला जो फॉर्म्युला आहे टू फॉर्म अल्किन टू फॉर्म सिस अल्किन म्हणूया आपण. सिस फॉर्मरला अल्किन मिळत असा होता. सिस आणि ट्रान्स आयसोमर आपण बघितलेलं आहे. आता इथं लिंडलर्स काढले जे पॅराडाइज्ड चारकोल डिॲक्टिवेटेड विथ किनोलिन, ह्यामध्ये बघा कशा पद्धतीने असताना आता अल्काइन जो आहे तो आपला कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे, त्याला आपण अल्काइन असं म्हणतो. जनरल रिॲक्शन आपण लिहूया. इथं अल्किल ग्रुप असेल अल्काइन आहे. अल्किल ग्रुप कुठले असेल, मिथिल असेल इथिल असेल दोन्ही साईडला. आता पार्शियल रिडक्शन, रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय आपलं ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ओके. दिस आर टेक प्लेस PDC किनोलिन. हा आपला लिंडलर्स कॅटलिस्ट आहे. हा काय करत असतो, पार्शियल रिडक्शन करतो म्हणजे ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्डमध्ये करत असतो. परत डबल बॉन्डचं कन्व्हर्शन अल्केनमध्ये करत नाही, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डमध्ये, म्हणून त्याला पार्शियल रिडक्शन म्हणायचं. कंप्लीट रिडक्शन झालं तर काय होणार आहे, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डचं कन्व्हर्शन डबल बॉन्डमध्ये होऊन परत काय होणार आहे, सिंगल बॉन्डमध्ये होईल. लक्षात घ्या. म्हणजे इथं अल्केन तयार होऊ शकेल. त्यामुळे इथंच रिॲक्शन तो स्टॉप करत असतो. लक्षात घ्या. एकच H2 मॉलिक्यूल ॲड करतो. एकच H2 मॉलिक्यूल ॲड केलं तर डबल बॉन्डच्या ह्या साईडला एक हायड्रोजन ॲड होईल, ह्या साईडला एक हायड्रोजन आपला ॲड होईल आणि तुम्हाला RCH डबल बॉन्ड CHR हा आपल्याला अल्किन मिळेल. ओके. हा अल्किनचा प्रॉडक्ट मिळेल. ॲडिशन रिॲक्शन आहे. तर ॲडिशन म्हणजे दोन सबस्टन्सपासून एकच सबस्टन्स तयार होतो ॲडिशन होऊन. असेल का की हे ॲडिशन रिॲक्शन आहे. तर टोटल रिडक्शन केलं तर आपण 2H2 घ्यावं लागतील. मग 2H2 घेतला तर दोन्ही साईडला दोन दोन हायड्रोजन आपले ॲड होणार आणि डायरेक्ट इथं काय होणार आहे, सिंगल बॉन्ड CH2CH2R तयार होईल. बरं आहे की नाही. त्यामुळे पार्शियल रिडक्शन केल्यावरती काय होणार आहे, आपलं रिॲक्शन अल्किन स्टेजला आपली स्टॉप होणार आहे. ओके. अशा पद्धतीने हे पार्शियल रिडक्शन होत असतं. ह्याच्यामध्ये एक एक्झाम्पल आपण इथं घेऊया. प्रॉडक्ट कुठला तयार होणार आहे म्हणून सांगितलं मी. अल्किन कुठला असणार आहे, सिस फॉर्ममधला अल्किन. सिसमध्ये कसा असणार आहे, तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साईडला हायड्रोजन आणि एका साईडला कोण असणार आहेत, अल्किल ग्रुप असणार आहे. हा आपला सिस अल्किन झाला. सिस अल्किनचं फॉर्मेशन. बरोबर आहे की नाही. सिमिलर ग्रुप डबल बॉन्डच्या एका साईडला येतात. ओके. आता ह्यानंतर जर तुम्हाला ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर तुम्हाला कॅटलिस्ट दुसरा घ्यावा लागेल. आता ह्याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. अल्किल ग्रुप समजा तुम्ही CH3 घेतला असेल, CH3 C ट्रिपल बॉन्ड CH3 हा आपण अल्किन घेऊया. अल्काइन 4 कार्बनचा अल्काइन कुठला आहे, आपला ब्युटॅन आहे. हा फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड फोर्थ 2 नंबरला डबल बॉन्ड आहे, ट्रिपल बॉन्ड B2YNE असं आपण म्हणू शकतो. ब्युटाईन B2YNE प्लस 2H2 पॅराडाइज्ड कार्बन पार्शली पायजन विथ किनोलिन लिंडलर्स कॅटलिस्ट आहे. ओके. इथं आपण आता H2 घेणार आहे. H2 पार्शल आहे, पार्शल रिडक्शन होणार आहे. ह्या ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस इकडे एक हायड्रोजन, ह्या साईडला एक हायड्रोजन ॲड होईल आपला. त्यावेळी तुम्हाला CH3 CH डबल बॉन्ड CH हा प्रॉडक्ट मिळेल. ह्याचं नेम आहे आपलं काय, हा B2YNE. तर हा काय येणार आहे, ब्यूट अल्किन झाला ना, कुठला येणार, B2YN येणार ना. B2YNचं फॉर्मेशन झालं. आपला B2YN तयार होईल. ओके. हा तुम्हाला सिस फॉर्ममध्ये असेल, कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन इकडं CH3. ओके. इकडं CH3. इथं तुम्ही काय म्हणणार, सिस
ब्यूटूइन. ओके, हा तुमचा काय झाला, सिस ब्यूटूइन झाला. लक्षात आहे, सिस ब्यूटूइनचं फॉर्मेशन झालं आहे. आता ह्यानंतर नेक्स्ट तुम्हाला जर ह्याच्यामध्ये ट्रान्स प्रोडक्ट जर फॉर्म करायचं असेल, ट्रान्स प्रोडक्टचं जर फॉर्मेशन पाहिजे असेल तर ट्रान्स अल्किन इज फॉर्म्ड फ्रॉम अल्काइन ऑन रिडक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया. ट्रान्स अल्किन इज फॉर्म्ड, ही कधी तयार होणार आहे, इज फॉर्म्ड ऑन, ओके, these are formed on reaction with sodium, on reaction with sodium with liquid ammonia. Reaction of sodium with liquid ammonia. ओके, ट्रान्स अल्किन फॉर्म करायचं तर रिॲक्शन आपली फॉर्म डाऊन रिॲक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया. आता अल्काइनची रिॲक्शन आपण करणार आहे लिक्विड अमोनिया बरोबर, तर ती कशी होणार आहे लक्षात घ्या. की आता मी इथं लिहितोय की ह्या ठिकाणी सेम लिक्विड अमोनियावर रिॲक्शन करा, अल्काइन ऑर्डेल लिहिला आहे इथं H2. ओके, ऑन रिॲक्शन विथ सोडियम इन लिक्विड अमोनिया, ह्याच्याबरोबर रिॲक्शन करायचं. तर सेम आपला हा रिड्युसिंग एजंटच आहे सोडियम इन लिक्विड अमोनिया. तर आपल्याला रिॲक्शन कशी मिळेल बघा, सेम इथं H2चे ॲडिशन करणार आहे. अल्काइन कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या क्रॉस ॲरोवरती काय लिहिणार तुम्ही, सोडियम इन लिक्विड अमोनिया. ओके, LiQ म्हणजे लिक्विड, ओके, NH3 म्हणजे आपला अमोनिया, Na म्हणजे सोडियम. ओके, सोडियम इन लिक्विड अमोनिया NH3. ओके, इथं आपलं काय मिळेल तुम्हाला, RCH डबल बॉन्ड CHR, हा अल्किन मिळणार आहे. तर हा अल्किन कसा मिळणार आहे, ट्रान्सफॉर्मर आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्म कसा येणार याचा, कार्बन डबल बॉन्ड कार्बन, इकडं हायड्रोजन, इथं अल्किल ग्रुप, इथं येणार आहे तो आपला बघा, इथं आपला ह्या साईडला इथं हायड्रोजन घ्या की अपोजिट साईडला हायड्रोजन, इकडे एक अल्किल ग्रुप, इकडे एक अल्किल ग्रुप, सिमिलर ग्रुप डबल बॉन्डच्या अपोजिट साईडला येणार की हा आपला ट्रान्स अल्किन तयार होणार. की ट्रान्स अल्किनचं फॉर्मेशन होईल. आता इथं एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता, अल्किल ग्रुप समजा तुम्ही हा लिहिला असेल CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH3. सेम आपण घेतला H2 सोडियम इन लिक्विड अमोनिया, सोडियम इन लिक्विड अमोनिया. ओके, ट्रिपल बॉन्डच्या अक्रॉस H2 ॲड होणार. इथं आपल्याला जो प्रॉडक्ट मिळणार आहे ट्रान्स प्रॉडक्ट तो अशा पद्धतीने येणार आहे, H, इथं H, अल्किल ग्रुप कुठला आहे आपला, मिथाइल आहे ना. ओके, लक्षात आलं का. ओके, कार्बन ट्रिपल बॉन्डचा डबल बॉन्डमध्ये हा प्रॉडक्ट मिळणार आहे. हा पहिला कार्बन, दुसरा, तिसरा, हा चौथा. ओके, ट्रान्स पॅटर्नमध्ये ट्रान्स ब्यूटूइन. ओके, हा काय म्हणणार, ट्रान्स ब्यूटूइन. लक्षात आहे. अशा पद्धतीने हे ॲडिशन रिॲक्शन करून आपण अल्काइनचं फॉर्मेशन करणार आहे. आता त्यानंतर नेक्स्ट आपण इथं बघणार आहे आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. इथं मेथड्स ऑफ प्रिपरेशन आपले कम्प्लीट झाले आहे. आता फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्काइन्स हे कसं आहे बघा. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन. अल्किनच्या फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणार आहे. अल्किन्स आर नॉन पोलर. पहिली प्रॉपर्टी याच्यामध्ये अल्किन्स आर नॉन पोलर. अल्किन आपले नॉन पोलर आहेत.
म्हणजे ह्यांच्यामध्ये पार्शल चार्ज सेपरेशन होऊ शकत नाही. सेकंड याच्यामध्ये अल्किन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. अल्किन्स आर इनसोल्युबल इन वॉटर. वॉटरमध्ये हे इनसोल्युबल आहेत बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट. बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. हे ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये सोल्युबल आहेत बट सोल्युबल इन ऑर्गॅनिक सॉल्वंट्स. आता ऑर्गॅनिक सॉल्वंट कुठले आहेत? लाईक बेन्झीन, इथर, क्लोरोफॉर्म एक्सेट्रा. ह्यांच्यामध्ये आपले सोल्युबल आहेत. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी याच्यामध्ये अल्किन्स having less density than water. वॉटरपेक्षा यांची डेन्सिटी कमी असते. लेस डेन्सर दॅन वॉटर. नेक्स्ट वन बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन increases with increase in number of carbon atoms. अल्किनचा बॉइलिंग पॉइंट आहे. बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन increases with increase in carbon atom. कार्बन एटम वाढले की मॉलिक्युलर मास वाढणार, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट वाढत जाणार आहे अल्किनचा. त्यानंतर नेक्स्ट वन पुढचा याच्यामध्ये ब्रँच चेन अल्किन्स हॅव लोअर बॉइलिंग पॉईंट दॅन स्ट्रेट चेन अल्किन्स. ब्रँच चेन अल्किन्स हॅव लोअर बॉइलिंग पॉईंट than straight chain alkenes. ओके, ब्रँच चेन अल्किनचा स्ट्रेट चेन अल्किनपेक्षा बॉइलिंग पॉईंट कमी असतो, कारण का ब्रँचिंग वाढले की सरफेस एरिया कमी होत असतो, त्यामुळे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी येत असतो आणि बॉइलिंग पॉईंट कमी असतो. की हे आपण अल्केनच्या फिजिकल प्रॉपर्टीमध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर बघा बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन नियरली सेम दॅट ऑफ अल्केन विथ सेम कार्बन स्केलेटन. सेम नंबर ऑफ कार्बन आयटम असतील तर. ओके, बॉइलिंग पॉइंट ऑफ अल्किन is same as that of alkane. With same carbon skeleton. सेम कार्बन स्केलेटन म्हणजे कार्बनचं स्केलेटन म्हणजे अरेंजमेंट कार्बन एटमची सेम असेल. अल्केन स्ट्रेट चेनमध्ये असेल तर असणारा अल्किनसुद्धा स्ट्रेट चेनमध्ये असेल तरी बॉइलिंग पॉईंट सेम. म्हणजे अशा तीन CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH2 हा आपला अल्किन आहे आणि हा आपला अल्केन आहे. कार्बनचं स्केलेटन सेम आहे. हा ब्युटीन आहे आणि हा आपला ब्युटेन आहे. ह्या दोघांचा सेम असणार लक्षात द्या. बॉइलिंग पॉईंट कार्बन स्केलेटन सेम आहे, दोन्ही स्ट्रेट चेनमध्ये अरेंज आहेत. अशा तीन असेल तर ह्यांचा बॉइलिंग पॉईंट सेम असणार आहे. अशा तीन आपल्या ह्या फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन होत्या. आता त्यानंतर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन आपण स्टडी करणार आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स.
केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन्स असं म्हणतो. केमिकल रिॲक्शन्स. ओके, आता ही केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स किंवा केमिकल रिॲक्शन्स हे आपल्या कसे आहेत ते आपल्याला बघायचं. ओके, आता अल्किन हा केमिकली रिॲक्टिव्ह काय. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह दॅन अल्केन्स. अल्किन्स आर मोर रिॲक्टिव्ह than alkanes. ओके, अल्किन्स हा अल्केनपेक्षा मोर रिॲक्टिव्ह आहे ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. ड्यू टू प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. अल्किनमध्ये पाय इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळं अल्केनपेक्षा त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त आहे. देअरफोर दे अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन. देअरफोर दे अंडरगो इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन्स. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन जे ॲडिशन रिॲक्शन होत असतात. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ॲक्रॉस इलेक्ट्रोफाईल ॲड होत असतो. लक्षात घ्या, इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो ना. अल्किन इलेक्ट्रॉन रिच असतो पाय इलेक्ट्रॉन असल्यामुळं, त्यामुळे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन आपल्या इथं होत असतात. ओके, बघा आता ह्यामध्ये अल्किनमध्ये आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर आता बॉन्ड तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, एक सिग्मा असतो एक पाय बॉन्ड असतो. सिग्मा बॉन्ड आपला स्ट्रॉंग असतो, ॲक्सियल ओव्हरलॅपिंगपासून तयार झाला असतो. पाय बॉन्ड आपला वीक असतो, लॅटरल और साइडवाइज ओव्हरलॅपिंगपासून तयार झाला असतो. इथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असेल तर सेंटरचा सिग्मा दोन पाय असतात. डबल बॉन्ड असेल तर एक सिग्मा दोन एक पाय, आणि सिंगल बॉन्ड असेल तर ओनली सिग्मा बॉन्ड असतो. चल का, हे लक्षात द्यायचं. आता पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे अल्किनमध्ये, त्यामुळं तो मोर रिॲक्टिव्ह आहे. आता ह्या पहिली रिॲक्शन आपण इथं बघणार आहे, ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन. ओके, इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिॲक्शन पहिले आपण बघणार आहे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन और हायड्रोजनेशन. ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन और हाइड्रोजनेशन. हायड्रोजनेशन म्हणजेच काय, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. आता हे डायहायड्रोजन किंवा हायड्रोजनेशन हे आपलं कसं होत असतं. हायड्रोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, लक्षात घ्या. ओके, आता हे कसं होत असतं बघा, ह्यामध्ये अनसॅच्युरेटेड compounds like alkene or alkynes. अल्किन असेल किंवा तो अल्काइन असेल. ऑन कॅटालायटिक हायड्रोजनेशन. ऑन कॅटालायटिक हायड्रोजनेशन. कॅटालायटिक हायड्रोजनेशन म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये हायड्रोजन ॲड केला होतो. Catalytic hydrogenation in presence of radionickel as a catalyst. Radionickel, platinum, palladium, etc. In presence of catalytic hydrogenation in presence of radionickel, platinum, palladium as a catalyst, एक्सेट्रा टू फॉर्म अल्केन. त्यावेळी आपल्याला अल्केनचं फॉर्मेशन मिळतं, लक्षात घ्या.
डायरेक्ट अल्किनपासून आपला अल्केन मिळत असतो. आता हे अल्केन कसं होत असतं ते आपल्याला इथं बघायचं. अल्केनचं फॉर्मेशन कसं होत असतं ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन केल्यानंतर. आता ह्यामध्ये लक्षात घ्या आपला इथं सेम आपण इथे घेतला CH2 डबल बॉन्ड CH2. ओके, हा आपला अल्किन कुठला आहे, इथिन आहे. इथं हायड्रोजन आपण ॲड करणार आहे H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल एज कॅटलिस्ट. टेम्परेचर आपण हिटिंग करणार आहे. ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस हायड्रोजन ॲड होणार आहे. कॅटॅलिटिक हायड्रोजनेशन म्हणजे कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये इथं हायड्रोजन ॲड होत असतो निकेल कॅटलिस्टच्या प्रेझेन्समध्ये. तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल बॉन्डमध्ये हा आपल्या इथं ॲडिशन रिॲक्शन होत असते. ओके, इथेनचं फॉर्मेशन होत असतं. ओके, समजा तुम्ही दुसरा घेतला असेल CH3CH डबल बॉन्ड CH2, हा आपला प्रोपीन आहे. H2 आपण घेतला. इथं कॅटलिस्ट तुम्ही समजा पॅलेडियम घेतला असेल, कुठलाही कॅटलिस्ट तुम्ही घेऊ शकता. हायड्रोजन हिटिंग केलं तर तुम्हाला इथं सेम CH3CH2 सिंगल बॉन्ड CH3 हा आपल्याला प्रोपेन मिळत असतो. बरोबर आहे की नाही. प्रोपेनचं फॉर्मेशन होत असं लक्षात घ्या. हे आपले काय आहेत अल्किनपासून आणि अल्काईनपासून CH3CH डबल ट्रिपल बॉन्ड CH3 C ट्रिपल बॉन्ड. आपण इथं पहिल्यांदा 2 नंबरचा घेतला, 2 कार्बनचा आपण अल्काईन जर घेतला असेल. ओके, CH ट्रिपल बॉन्ड CH ह्याचं नेम आहे ॲसिटिलीन. ओके, ॲसिटिलीन कॉमन सिस्टीममध्ये ॲसिटिलीन किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतो इथाईन. ओके, इथाईन IUPAC. इथं आपण 2 H2 ॲड करणार इन प्रेझेन्स ऑफ रॅनी निकेल ॲज अ कॅटलिस्ट. स्ट्रॉंग हिटिंग करायचं. ओके, इकडं 2 हायड्रोजन ॲड होणार, ह्या साईडला 2 हायड्रोजन ॲड होणार आणि डायरेक्ट आपल्याला अल्केन मिळणार CH3 सिंगल बॉन्ड CH3. हा आपला इथेनचं फॉर्मेशन झालं. ओके, समजा तुम्ही दुसरा घेतला असेल CH3 C ट्रिपल बॉन्ड CH सेम 2H2. ह्याचं नेम आहे आपलं प्रोपाईन. चल का प्रोपाईन. ओके, सेम रॅनी निकेल किंवा दुसरा तुम्ही घ्या पॅलेडियम घ्या प्लॅटिनम घ्या. ओके, कॅटलिस्टच्या प्रेसमध्ये ह्या साईडला 2 हायड्रोजन, इकडं 2 हायड्रोजन. ओके, CH3 CH2 CH3. ओके, अशा 3 आपल्याला ही अल्केन मिळेल, प्रोपेन मिळणार. चलो, तर तुम्हाला क्वेश्चन व्हॉट इज द ॲक्शन ऑफ रॅनी निकेल ऑन इथिन ॲसिटिलीन किंवा इथाईन विचारलं तर ह्या रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. लक्षात आलं की अशा 3 हे ॲडिशन ऑफ डायहायड्रोजन आणि हायड्रोजनेशन आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा ॲडिशन ऑफ हॅलोजन और हॅलोजनेशन. ही रिॲक्शन आपल्या इथं झालेलं आहे. सेकंड केमिकल रिॲक्शन आहे ॲडिशन ऑफ हॅलोजन. Addition of halogen, it is also called as halogenation. ह्यालाच आपण हॅलोजनेशन असं म्हणत असतो. आता हॅलोजनेशन कसं होणार आहे बघा. अल्किन्स आर कन्वर्टेड इंटू करस्पॉन्डिंग फिसिनल डायहाइड्रेट्स. अल्किन्स आर converted into फिसिनल डायहाइड्रेट्स. Alkenes are converted into fissional dihydrates in presence of
carbon tetrachloride as a solvent in presence of CCl4 as a solvent. की ह्या सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्ये आपण अल्किनचं कन्वर्जन करस्पॉन्डिंग फिसिनल डायहॅलाइडमध्ये आपण करू शकतोय. ओके, हे आपण आता कशा पद्धतीने करू शकतोय बघा. आता फिसिनल डायहॅलाइड्स कसं बनायचं आपण बघितलेलं आहे. फिसिनल डायहॅलाइड ज्या डायहॅलाइडमध्ये हॅलोसिनेटम अर्जेसन कार्बोनेटमला अटॅच असतात. आता जे आपलं मेथड्स ऑफ प्रिपरेशन होतं त्याच्या उलटं करायचं आता. बघा इथं कशा पद्धतीने अल्किन आपला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असताना आपला अल्किन असणार आहे. इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किन आहे. आपण हॅलोजन ॲड करणार आहे म्हणजे X2 ॲड करणार आहे. X इथं कोण असणार आहे, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके, सॉल्वंट घेणार आहे CCl4. रूम टेम्परेचरला आपली रिॲक्शन करणार आहे. रूम टेम्परेचर म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे 298 केल्विन टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला हा डबल बॉन्डच्या अक्रॉस इकडे एक हॅलोजन ॲड होईल, ह्या साईडला एक हॅलोजन आपला ॲड होईल. त्यावेळेला आपला सेम इथंच विसिनल डायहॅलाइडचं फॉर्मेशन मिळेल. ओके, X हा विसिनल डायहॅलाइड्स. अर्जेसंट कार्बोनेटमला आपले हॅलोजन इथं ॲड होतील, फिसिनल डायहॅलाइड्स. आता ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, अल्किलीन डायहॅलाइड्स. इट इज ऑल्सो कॉल्ड एज अल्किलीन डायहॅलाइड्स. ओके, आता इथं आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल जर घेतला असेल, फॉर एक्झाम्पल इथिन आपण इथे घेतला. ओके, CH2 डबल बॉन्ड CH2 हा आपला अल्किन आहे, ह्याचं नेम आपलं इथिन आहे. सेम X2 घेतला आपण, Br2, ब्रोमीन घेतला असेल किंवा इथं Cl2 घ्या. पहिला आपण Cl2 घ्या, त्यानंतर ब्रोमीन घ्या. CCl4 सेम रूम टेम्परेचरला आपली रिॲक्शन होणार आहे, रूम टेम्परेचरला. ओके, ह्या कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस क्लोरीन ॲड होणार. त्यावेळी काय मिळेल, CH2Cl सिंगल बॉन्ड CH2Cl. ओके, हे आपलं काय येणार आहे, 1,2 डायक्लोरोइथेन. चल का, 1 आणि 2 नंबरला आपला क्लोरीन येणार आहे, 1,2 डायक्लोरोइथेन. किंवा ह्यालाच आपण हा विसिनल डायहॅलाइड झाला, ह्यालाच आपण इथिलीन डायक्लोराइड असं म्हणतो. इथिलीन डायक्लोराइड. ओके, विसिनल डायहॅलाइड झालं की नाही, अर्जेसन कार्बनला 2 हॅलोजन आपल्या अटॅच झाले, विसिनल डायहॅलाइडचं फॉर्मेशन. नेक्स्ट आपण इथे घेतला CH3 CH डबल बॉन्ड CH2. प्रोपीन आहे आपला. ओके, प्रोपीन किंवा ह्यालाच आपण प्रोपिलिन असं म्हणतोय कॉमन सिस्टीममध्ये. आता ब्रोमीनचे ॲडिशन केले आपण, कार्बन टेट्राक्लोराइड CCl4 सॉल्वंट. हा सॉल्वंट लिहायला विसरायला लक्षात घ्या. ह्याच्या प्रेसमध्ये रिॲक्शन होणार आहे रूम टेम्परेचरला. ओके, रिॲक्शन होणार आहे आपली रूम टेम्परेचर. ब्रोमीनच्या ॲडिशन आपली ह्या डबल बॉन्डच्या अक्रॉस होणार आहे. इकडे एक ब्रोमीन, ह्या साईडला एक आपला ब्रोमीन फॉर्म होणार आहे. त्यावेळी आपल्याला CH3 CH ओके, CH2Br. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला प्रोडक्ट मिळणार आहे. ओके, हा पण आपला विसिनल डायहॅलाइड झाला आहे की नाही. अर्जेसन कार्बनला 2 हॅलोजन ॲटम आपले अटॅच झाले. ह्याचं नेम आहे फर्स्ट कार्बन सेकंड थर्ड IUPAC 1,2 डायब्रोमोप्रोपेन. हा आपल्याला मिळणार आहे 1,2 डायब्रोमोप्रोपेन. ह्यालाच आपण प्रोपिलिन डायब्रोमाइड म्हणतो, प्रोपिलिन डायब्रोमाइड. ओके, अशा पद्धतीने ही रिॲक्शन होणार आहे. आता तुम्ही पुढं कुठल्याही रिॲक्शन घेऊ शकताय, ब्युटीन, पेंटीन, अशा पद्धतीनं. ओके, तुम्हाला क्वेश्चन असेल, व्हॉट इज द ॲक्शन ऑफ Br2/CCl4 ऑन प्रोपीन इथिन. तर ह्या रिॲक्शन लिहिता पाहिजे. किंवा हाऊ विल यू कन्वर्ट प्रोपीन इंटू 1,2 डायब्रोमोप्रोपेन, इथिन इंटू 1,2 डायक्लोरोइथेन. किंवा कन्वर्ट दी फॉलोइंग, इथिन इंटू
1,2 डायक्लोरोइथेन प्रोपेन इंटू 1,2 डायब्रोमोप्रोपेन. तर ही रिॲक्शन लिहिता आली पाहिजे. ओके. आता ह्या रिॲक्शनचं इम्पॉर्टन्स काय बघा. ॲडिशन ऑफ ब्रोमीन. ब्रोमीन जो आपण ॲड करणार आहे हा ब्रोमीनचा आपला कलर जो असतो, ब्रोमीनचा कलर आहे तो रेडिश ब्राऊन कलर आहे. हा एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण ब्रोमीनचे ॲडिशन करतो. लक्षात घ्या. ब्रोमीन ॲड केल्यावरती ब्रोमीनचा जर रेडिश ब्राऊन कलर डिसॲपियर होत असेल, रिमूव्ह होत असेल तर त्या कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. डिटेक्शन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड करण्यासाठी आपण ब्रोमीनची टेस्ट घेऊ शकतो. लक्षात घ्या. ओके. ब्रोमीनचा रेड ब्राऊन कलर रिमूव्ह झाला तर काय समजायचं, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. जर आपण अननोन कंपाऊंड तुम्हाला कुठलाही दिला असेल, लक्षात घ्या, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही आयडेंटिफाय करायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, ब्रोमीन ॲड करायचं. बाकी कुठलाही ॲड करून चालणार नाही, फक्त ब्रोमीन ही टेस्ट देतो. लक्षात ॲड केल्यावरती ब्रोमीनचा रेडिश ब्राऊन कलर रिमूव्ह झाला की डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणायचं. रिमूव्ह होत नसेल तर डबल बॉन्ड अब्सेंट आहे समजायचं. ओके. त्यामुळं ॲडिशन ऑफ ब्रोमीन इज युजफुल. ओके. ॲडिशन ऑफ ब्रोमीन is useful to detect carbon carbon double bond in organic compound. ओके. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे की नाही ते आयडेंटिफाय करण्यासाठी आपण ब्रोमीनची टेस्ट घेतो. लक्षात घ्या. ओके. रेडिश ब्राऊन कलर ऑफ ब्रोमीन. The reddish brown color the reddish brown color of bromine disappears. हा disappear होत असतो. The reddish brown color of bromine disappears in CCl4 solution. इन CCl4 मध्ये कार्बन टेट्राक्लोराइड सोल्यूशन. ओके. इफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इज प्रेझेंट. इफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट. ओके. कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असेल तर CCl4 सोल्युशनचा रेडिश ब्राऊन कलर डिसॲपियर होत असतो. लक्षात घ्या. ब्रोमीनचा जर नसेल तर डिसॲपियर होणार नाही. CCl4 सोल्युशनमध्ये ओके डिसॲपियर होत असतो रेडिश ब्राऊन कलर. हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. ही डिटेक्शन टेस्ट आहे फॉर दी आयडेंटिफिकेशन ऑफ कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये बघा ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. दॅट इज हायड्रो हॅलोजनेशन आपण बघणार आहे. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. Addition of hydrogen halides or hydrohalogenation. Okay. Addition of hydrogen halides or hydrohalogenation. आता इथं अल्किनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन आपण ॲड करणार आहे त्यालाच आपण हायड्रोहॅलोजनेशन रिॲक्शन असं म्हणतो असतो. ज्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन ॲड केला होतो त्याला आपण हायड्रोहॅलोजनेशन असं म्हणत असतो. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. ॲडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड HX. हायड्रोजन हॅलाइड X म्हणजे हॅलोजन. ॲडिशन ऑफ HX टू अल्किन. ओके. अल्किनला ॲड होणार. ॲडिशन ऑफ HX टू अल्किन कन्वर्ट. ॲडिशन ऑफ HX टू अल्किन convert into alkyl halides. ओके. HX जर आपण अल्किनला ॲड केला तर त्याचं कन्व्हर्शन अल्किल हलाइडमध्ये होत असतं.
आता हे बघा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, आपला अल्किन आहे, एथिक्स आपण ॲड करणार आहे, एथिक्स हायड्रोजन हॅलाइड, हायड्रो हॅलोजनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन अँड हॅलोजन. ओके, हे आपण ॲड केलं तर आपल्याला इथं एका कार्बनला हायड्रोजन ॲड होणार आहे, एका कार्बनला हॅलोजन ॲड होणार आहे. त्यावेळी तुम्हाला कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन, हॅलोजन, इकडं हायड्रोजन, इकडं एच. ओके, हे आपल्याला अल्किल हॅलाइड मिळणार आहे, अल्किल हॅलाइडचं फॉर्मेशन. ओके, आता ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड ही आपली कसं आहे बघा. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स, त्यालाच आपण एथिक्स म्हणतो, टू अल्किन. ती आपली कसे असणार आहे बघा. सगळ्यात ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी जी असणार आहे हायड्रोजन हॅलाइडमध्ये एच आहे, त्यानंतर HBr, त्यानंतर HCl असे आपली ॲडिशन असते. हायड्रोजन आयोडाईड मोर रिॲक्टिव्ह असतो कार्बन डबल बॉन्डच्या ॲक्रॉस ॲड होण्यासाठी. त्यानंतर HBr, त्यानंतर HCl ही ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स आहे आपली. आता ही कशी ॲड होणार आहे हे आपण याचं एक एक्झाम्पल घेऊया. ह्यामध्ये CH2 डबल बॉन्ड CH2 हा आपला इथिन आहे. आपण आता समजा इथं HClची ॲडिशन केली असेल किंवा HBrची ॲडिशन केली असेल तर ही कसं होणार, एका साईडला हायड्रोजन एका साईडला ब्रोमिन आपलं ॲड होणार आहे. ओके, ॲडिशन झाल्यावरती आपल्याला डायरेक्ट काय मिळणार आहे, अल्किल हॅलाइड CH3 CH2Br. हा आपला काय होणार, इथाइल ब्रोमाइडचं फॉर्मेशन होणार आहे. आता ह्यानंतर हा जो आपण अल्किन घेतला आहे हा कसा आहे, सिमेट्रिकल अल्किन आहे. म्हणजे डबल बॉन्डच्या अक्रॉस जर आपण कट केला की दोन इक्वल पार्ट आपल्याला मिळत असतात. ते सिमेट्रिकल आहे ना, इव्हन नंबर कार्बन आहेत. जर तुम्ही ऑड नंबर कार्बनचा जर अल्किन घेतला असेल CH3 CH डबल बॉन्ड CH2 हा जर तुम्ही घेतला असेल, याचं नेम आहे आपलं प्रोपिन आहे. इथं तुम्ही समजा HClची ॲडिशन केली असेल, ह्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस HCl ॲड होऊन आहे, एका साईडला हायड्रोजन एका साईडला क्लोरीन. तर तुम्हाला इथं CH3 CH2 ओके CH2 ओके Cl हा एक तुम्हाला प्रोडक्ट मिळणार आहे. दोन प्रोडक्ट मिळण्याची पॉसिबिलिटी आहे ना इथं. इकडं ह्या साईडला हायड्रोजन झाला, ह्या साईडला क्लोरीन ॲड झाला. ओके, तर लक्षात घ्या परत इकडं क्लोरीन ह्या साईडला पण ॲड होऊ शकतो, हायड्रोजन ह्या साईडला पण ॲड होऊ शकतो. दोन्ही पॉसिबिलिटी आहे ना. हायड्रोजन इकडे ॲड झाला, क्लोरीन ह्या साईडला ॲड झालं तर CH3 CH2 CH2Cl हा प्रोडक्ट मिळेल. आणि क्लोरीनच जर ह्या कार्बनला ॲड झाला आणि हायड्रोजन इकडे ॲड झाला तर प्रोडक्ट कसा मिळेल तुम्हाला, CH3 CHCl CH3. ओके, ह्या अशा तीन मिळेल ना. दोन प्रोडक्टची पॉसिबिलिटी आहे की नाही. इथं काय कुठल्याही साईडला ॲड होऊ शकतो. इकडं ब्रोमिन ॲड करा, इकडं हायड्रोजन ॲड करा, प्रोडक्ट आपलं काय ना इथाइल ब्रोमाइड एसेंट आहे. इथं कसं आहे, ओके डिफरंट प्रोडक्ट मिळतात का नाही दोन, H ह्या साईडला क्लोरीन ह्या साईडला. तर आपल्याला इथं काय मिळणार आहे, ओके ओके हा जो मिळणार आहे प्रोपाइल क्लोराईड मिळणार आहे. सेकंडरी प्रोपाइल क्लोराईड किंवा 1 ब्रोमोप्रोपेन म्हणणार, 1 क्लोरोप्रोपेन म्हणूया आपण. एक नंबरला ना 1 2 3 1 क्लोरोप्रोपेन बरोबर. आणि हा फर्स्ट सेकंड थर्ड दोन नंबरला क्लोरीन आहे. हा काय असणार आपला 2 क्लोरोप्रोपेन असणार आहे. दोन प्रोडक्ट मिळणार आहेत. ओके, ह्यालाच तुम्ही आणखी काय म्हणू शकताय, एन प्रोपिल क्लोराईड कॉमन सिस्टीममध्ये. ओके, स्ट्रेचरमध्ये कार्बन आहेत एन प्रोपिल क्लोराईड आणि ह्याला आयसोप्रोपिल क्लोराईड म्हणू शकता. सेकंड कार्बनला मिथिल ग्रुप आहे, आयसोप्रोपिल क्लोराईड. ओके, आयसोप्रोपिल क्लोराईड हे दोन प्रोडक्टची पॉसिबिलिटी लक्षात घ्या. मग ह्यामध्ये
HClचे ॲडिशन अनसिमेट्रिकल अल्किनला झालेलं आहे. अनसिमेट्रिकल अल्किन आहे आपला. डबल बॉन्डच्या अक्रॉस कट केले की 2 इक्वल पार्ट तयार होत नाहीत. त्यामुळे इथं HClचे ॲडिशन अशी होऊ शकते. झाल्यानंतर 2 पॉसिबल प्रॉडक्ट मिळू शकतात. लक्षात घ्या. लक्षात का? समजले ना? ओके. तर ह्यामध्ये कुठला मेजर प्रॉडक्ट आणि कुठला मायनर प्रॉडक्ट हे जर आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर इथं आपण एक रूल स्टडी करतोय. त्या रूलचं नेम आहे आपलं मार्कोनी-कॉप्स रूल. लक्षात का? मार्कोनी-कॉप्स रूल आहे. तो मार्कोनी-कॉप्स रूल काय सांगतोय आणि त्याच्यानुसार आपल्याला आयसोप्रोपिल क्लोराईड किंवा 2-क्लोरोप्रोपेन हा आपल्याला मेजर प्रॉडक्ट मिळत असतो आणि हा जो आहे N-प्रोपिल क्लोराईड किंवा 1-क्लोरोप्रोपेन हा आपल्याला इथं मायनर प्रॉडक्ट मिळतो आहे. तर हा का मायनर मिळतो आहे आणि हा प्रॉडक्ट का आपल्याला मेजर मिळतो आहे, चल का हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.